कोल्हापूरकरांसाठी आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळलेले आहेत। तिघांपैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। इतर 2 रुग्णांवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागूया। आपण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आता कोरोनाचे पुन्हा एकदा रुग्ण सापडायला सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात देखील 3 रुग्ण जे आहे ते लागण झालेले आहे, ते निष्पन्न झालेले आहे। त्यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे। तर 2 जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे खासगी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील 83 वर्षाचा जो वृद्ध आहे त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला होता। मात्र तो घरीच क्वारंटाईन असल्याचं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आणि त्यानंतर ते बरे देखील झाल्याचं देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं गेले। मात्र पुणे जिल्ह्यातून कोल्हापुरात दाखल झालेल्या 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल त्याचा आहे तो काल पॉझिटिव्ह आलाय। त्याच्यावरती खासगी रुग्णालयात जे आहे त्याचा उपचार सुरू झाले आहेत। शिवाय शाहूवाडी तालुक्यातील एक 40 वर्षीय महिलेला कोरोनाची देखील लागण झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि तिचा देखील अहवाल आहे तो पॉझिटिव्ह आल्यामुळे आता या तिघांवरती खरं तर एक रुग्ण बरा झालेला आहे। मात्र ह्या दोन रुग्णांवरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत।